नमस्कार. आज आपण बनवणार आहे मेथीची रस्सा भाजी. बनवायला अतिशय सोपी आणि कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे. बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत आपण ही खाऊ शकतो. तर चला, मेथीची रस्सा भाजी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते. इथं मी एक जुडीची मेथीची भाजी घेतली. ती मी स्वच्छ निवडून घेतली आहे. आणि भाजी निवडताना त्याचे जे देठ आहेत भाजीचे, ते पण आपल्याला घ्यायचे आहेत, कारण भाजीच्या देठामध्ये भरपूर सगळ्या प्रमाणात विटॅमिन्स असतात. तर इथं मी भाजीचे देठसुद्धा घेतलेत. आता ही जी भाजी आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथं मी जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी धुवून घेतली आहे आणि तिला निथळत ठेवायची, म्हणजे एका चाळणीमध्ये आपल्याला ती निथळत ठेवायची आहे. भाजीचं वाटण बनवण्यासाठी इथं एक छोटा चमचाभर जिरं घेतले, 7-8 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हिंग, 2 चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाण्याच्या कूटाऐवजी तुम्ही अख्खे शेंगदाणेही वापरले तरी चालेल. आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या. सगळ्यात अगोदर आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या मी इथं या पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचून घेते, कारण सगळ्यात अगोदर आपल्याला भाजीला लसणाची फोडणी द्यायची आहे. त्यासाठी या पद्धतीने मी इथं लसूण ठेचून घेतला आहे. आता आपली जी भाजी आहे त्यातलं पाणी व्यवस्थित असं निघून गेलं आहे. आपल्याला ही भाजी या पद्धतीने बारीक कापून घ्यायची आहे. जरी आपण भाजी कापून करत असलो तरीही ती अजिबात कडसर लागत नाही. गॅसवर आता एक कढई तापवायला ठेवली होती. कढई चांगली तापली. त्यात आता मी इथं 2 वरगळे तेल घालून घेते. या पद्धतीने इथं मी 2 वरगळे तेल घालून घेतलंय. तेल व्यवस्थित तापलं की आपल्याला सगळ्यात अगोदर हिंग घालून घ्यायचा आहे. हिंग छान फुलला की यात आता आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. 2 मिनटं लसूण चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा, म्हणजे लसणाचा जो फ्लेवर आहे तो छान असा भाजीला येतो. इथं लसूण व्यवस्थित असा परतून झालाय. आता यात आपल्याला आपण जी भाजी कापून ठेवली होती, ती कापून ठेवलेली भाजी यात आता आपल्याला घालून घ्यायची आहे. इथं मी सगळी भाजी कढईमध्ये घालून घेतली आहे. आणि यात आता मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे, म्हणजे आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी शिजल. मीठ घालून आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची. या पद्धतीने मी सगळी भाजी आहे ती मिक्स करून घेतली आहे. इथं मी एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता गॅस स्लो करायचा आणि भाजी व्यवस्थित अशी शिजू द्यायची. भाजी शिजते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट याचं आता मी इथं पाणी घालून व्यवस्थित बारीक असं वाटण करून घेते. हे बघा, ह्या पद्धतीने मी इथं वाटण बनवून घेतलंय. भाजी पण आपली 50% शिजली आहे. आता आपण जे वाटण बनवून घेतले ते वाटण आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. इथं मी सगळं वाटण भाजीमध्ये घालून घेते.
आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला किती भाजी पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा भाजी छान अशी मिक्स करायची आणि एक 5 मिनटं पुन्हा एकदा आपली जी भाजी आहे तिला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, भाजीला छान अशी उकळी आली आहे. तर भाजीला उकळी आली की गॅस स्लो करायचा, म्हणजे आपली जी भाजी आहे ती स्लो गॅसवर छान शिजते आणि भाजीची जी चव आहे ती खूप छान लागते. तर इथं उकळी आल्यानंतर मी गॅस स्लो केला आहे. तर 5 मिनटानंतर आपली जी भाजी आहे ती छान अशी व्यवस्थित शिजून तयार झाली आहे. आपण जे भाजीचे देठ घेतले होते तर ते देठ पण बघा व्यवस्थित असे शिजले गेले. तर या पद्धतीने मेथीची रस्सा भाजी बनवून तयार झाली आहे. आता ही जी भाजी आहे ही मी एका बाउलमध्ये काढून घेते. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही फूडी फ्रेंझी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे रोज दुपारी येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल.